निशाणा साधण्याचं नैतिक अधिकार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आहे का? तुम्ही खासदार म्हणून झालात म्हणजे काही वायफळ बडबड करायला तुम्हाला स्वातंत्र्य असेल, परंतु तुमचा ते नैतिक अधिकार नाही आहे शिवसेनेवर बोलण्याचा. का तुमचा राजकीय जन्म शिवसेनेने घडवून दिलेला आहे आणि कोणत्या आधारावर तुम्ही शिवसेनेवर टीका करणार, उद्धवजींवर टीका करणार? अजून एक बातमी येत आहेत की ठाकरे गटातील काही नेते माजी नगरसेवक नाराज आहेत याच्यावर. बघा, मागच्या 3 वर्षापासून मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नाहीये. विकास निधी उपलब्ध होत नाहीये निवडून आलेल्या तत्कालीन आत्ताच्या विद्यमान माजी नगरसेवकांना सुद्धा. पण ज्यांनी गद्दारी केली त्या गद्दार मिंदे गटात जाऊन दे किंवा भाजपमध्ये गेले की त्यांना वारेमाप निधीचा वापर केला जातो, मग त्यांना निधी दिला जातो. त्यामुळे साहजिकच आहे ही जी विषमता निर्माण झालेली आहे. त्यामुळे थोडंसं आमचे जे निष्ठावंत पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यामध्ये नक्कीच नाराजी आहे. परंतु ती शिवसेना पक्षावर नाही आहे, तर तो राग जो आहे तो मिंदे आणि भाजप गटावर आहे. त्यामुळे उद्धव साहेबांना सोडून कोणी नगरसेवक जातील असं मला वाटत नाही. लवकरच मुंबई महानगरपालिकाच्या निवडणूक लागणार आहेत, तुमची भूमिका काय असणार आहे? मुंबई महानगरपालिकेवर ह्या डोमकावळ्यांचं लक्ष आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मुंबई महापालिका ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढेल आणि तेवढ्याच ताकदीने जिंकेल सुद्धा. महाविकास आघाडी सोबत लढणार आहेत की